तर नाशिक शहरामध्ये विविध विकास कामांसाठी रस्ते खोदण्याचं काम सुरू आहे। पावसाळा सुरू झाला तरी खोदकाम सुरूच आहे। तर 25 जून पर्यंत शहरामधील रस्ते बुजवण्याचे आदेश महापालिकेने दिलेले आहेत। तसंच विनापरवानगी रस्ते खोदल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा बांधकाम विभागाने दिलाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक शहरामध्ये अनेक दिवसांपासून विकास कामांच्या माध्यमातून त्यासोबत नॅशनल गॅस एजन्सीच्या माध्यमातून रस्ते खोदण्यात येत आहे। रस्त्याच्या कडेला हे खड्डे खोदण्यात येत आहे, त्यामुळे वाहतुकीस देखील अडथळा होतोय। आपण सध्या नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आहोत। या ठिकाणी आपण जर बघू शकता रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी हा रस्ता खोदला जातोय। त्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस हे तोंडावर असताना रस्ता खोदल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यासोबत अनेक ठिकाणच्या रस्ते खोदल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी जे नागरिकांना या रस्ता खोदल्यामुळे अडचणी निर्माण होत आहे। या रस्ता खोदल्यामुळे वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, हे खंडित होण्याचे प्रमाण देखील अनेक दिवसांपासून वाढत आहे। त्यामुळे नागरिक या सर्व समस्यांना त्रासले असताना आता नाशिक महानगरपालिकेने येत्या 25 जूनपर्यंत हे सर्व रस्ते हे खोदलेले रस्ते पुजवण्याचे निर्देश दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।